मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. मित्रांनो, आपण जर गेल्या काही वर्षामध्ये आपल्या सामाजिक राजकीय पटलावर जर नजर टाकली आणि अगदी आपल्या अवतालभोवतालचे जे लोक आहेत, आपले मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, ओळखीचे लोक आहेत, यांच्यासोबत चर्चा करत असताना विशेषतः राजकीय विषयावर आपल्या एक गोष्ट लक्षात नक्कीच आली असेल, की लोक ज्या प्रकारे अगोदर चर्चा करायचे बऱ्यापैकी मुक्तपणे, तशी चर्चा आज होताना दिसत नाही. आणि मला वाटतं की हे अ, निरोगी समाजाचं नक्कीच लक्षण नाही आहे. कारण संवाद हा मुक्त व्हायला हवा. आपण एका लोकशाही देशामध्ये राहतो आणि समाज जितका उन्नत तितका संवादही उन्नत असतो. आणि त्यामुळं एका अर्थानं ही बाब थोडीशी काळजी वाटायला लावणारी अशी आहे. कारण असं लक्षात येतं आणि हे सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे, की व्यक्तींना मतच राहिली नाही आहेत आणि त्यामुळं हा संवाद कमी झालेला आहे. कारण एखादा व्यक्ती, स्त्री असो, पुरुष असो, ती ज्या समाजातून येतो, ती व्यक्ती ज्या समाजातून येते, ज्या जातीतून येते, ज्या धर्मातून येते, त्या जातीचं जे मत, त्या धर्माचं जे मत, ते तिचं मत. आणि त्यामुळं एखादा माणूस जर दिसला आपल्याला, तर आपण त्याचं व्यक्तिगत मत आणि विचार लक्षात न घेता आपण त्याची जात शोधतो. आणि मला वाटतं की हे फार वाईट आहे. कारण निकोप लोकशाहीसाठी संवाद आवश्यक आहे. आणि असा कोणताच माणूस नाही या भारतामध्ये किंवा पृथ्वी तलावर की ज्याला सगळं काही माहिती आहे. एकमेकांच्या बोलण्यातून एकमेकांचे पर्स्पेक्टिव्ज आपल्याला कळतात आणि आपण वाढत जातो. आपल्यामध्ये एक प्रकारची ग्रोथ होते. कारण मला माहिती आहे की माझी जी मतं होती गेल्या 10 वर्षापूर्वी, ती आज माझी मतं नाही आहेत. आज माझी जी मतं आहेत ती कदाचित उद्या राहणार नाही आहेत. कारण एखादा मूर्खच फक्त कन्सिस्टंट असू शकतो, असं कुणीतरी म्हटलेलं आहे. मला आता नाव आठवत नाही. त्यामुळे संवाद हा मुक्त झाला पाहिजे. आणि हा संवाद करत असताना जर काही बाबी निश्चित असतील, तरच हा संवाद होऊ शकतो. उदाहरणार्थ, आपण कुठल्याही धर्माचे असा, आपण दुसऱ्या धर्माचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि हेही आपल्या लक्षात असायला पाहिजे, की आपला धर्म हा एक मार्ग आहे सत्यापर्यंत पोहोचण्याचा. आणि सत्यापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग असू शकत नाही, अनेक मार्ग असू शकतात. अगदी एकाच धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपासना पद्धती आणि वेगवेगळे मार्ग असतात. त्यामुळे दुसऱ्या धर्माचा माणूस म्हणजे तो परकाच, तो पोटेन्शियली शत्रूच, असं मानायचं काहीच कारण नाही. उलट आपण अनेक धर्मांचा अभ्यास केल्यामुळे मला वाटतं की आपला दृष्टिकोन विशाल होत जातो. आपल्याला काही मार्ग मिळतात. आपण जर खऱ्या अर्थानं धार्मिक पथावर असू, आध्यात्मिकतेच्या वाटेवर असू. परंतु गंमत अशी आहे की आजकाल आध्यात्मिकच्या वाटेवर कुणीच नसतं. फक्त आपण जेव्हा शक्य तेव्हा आपण आपलं राजकारण करत असतो. आपल्या धर्माच्या पण भलावण करत असतो. आपण हे जर सोडलं आणि लक्षात घेतलं की सगळेच धर्म हे तिकडेच जातात, सत्याकडेच जाण्याचे मार्ग आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कालखंडामध्ये या जन्मांची उत्पत्ती झाल्यामुळे त्या त्या ठिकाणचं वातावरण, त्यानुसार काही संस्कृतीचे भाग आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळतात. आणि प्रत्येक महापुरुष असेल किंवा प्रत्येक धर्मसंस्थापक असेल, त्याची व्यक्तिगत जी काही आवडी-निवडी आणि जो काही भाग असतो व्यक्तित्वाचा म्हणून खास, तो त्याच्यामध्ये डोकावत असतो. त्यामुळं मला वाटतं की हा प्रश्न एवढं समजल्यानंतर निकाली निघावा. दुसरी एक गोष्ट असते जातीयतेची, जात धर्माची. ह्या जाती फार खोलवर नाही आहेत. इतिहासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर निर्माण झाल्या. त्याला काही कारणं असतील, चांगली असतील, वाईट असतील. तो काही फार मूलभूत असा भाग नव्हे.
आणि मला वाटतं की जो माणूस स्वतःला एका विशिष्ट जातीचा समजतो किंवा धर्माचा समजतो, त्याला आणखी खूप चालून जायचं आहे पुढे. खूप मोठा प्रवास करायचा आहे. हे सगळं सुटत गेलं पाहिजे. आणि आज अशी स्थिती आहे की सुटणं तर राहू दे बाजूला, आपण आपल्या जाती आणि आपले धर्म आपण घट्ट करत आहोत. मला कधी-कधी असं म्हणावंसं वाटतं, की तुम्ही जर तुमच्या धर्माचे कट्टर अनुयायी असाल, मग धर्म कुठलाही असो, तर तुम्ही तुम्हाला त्या धर्मातलं काय माहिती आहे? तुम्ही किती ग्रंथ वाचलेले आहेत? आणि मुख्य म्हणजे तुमच्या धर्मामध्ये सत्याकडे जाण्याचा जो मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गावर तुम्ही चालता काय? कुठली साधना पद्धती वापरता? असे प्रश्न आपण विचारायला पाहिजे. खरं म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये असो आपल्या, विशेषतः राजकीय, सामाजिक, धार्मिक विषयामध्ये आपण मूलभूत प्रश्न विचारत नाहीत. कारण विचारणाऱ्याचीच तेवढी समज नसते. आता हे कसं तर मी इथं जर उदाहरणं देत बसलो आणि त्याकरवी जर स्पष्ट करत बसलो, तर त्याला वेळ होईल आणि विस्तारभयास्तव मी हे टाळत आहे ते. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे, की आपले जे निजी स्वार्थ असतात, मुख्य म्हणजे आर्थिक, ते जर आपण बाजूला नाही केले, तर खरं म्हणजे आपल्याला कुठली तात्विक चर्चा करण्याचा अधिकारच नाही आहे. आपण आपले इंटरेस्ट जोपासणारे लोक, जोपासणारे गट, जोपासणारे पक्ष यांची भलामण करत असतो. आणि हे सगळं पाहिलं म्हणजे असं वाटतं, की सत्याकडे कुणाला जायचं नाही का? ती आस कुणालाच नाही आहे का? तशा गोष्टी खूप आहेत. परंतु ह्या 2-3 ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या आजकाल खूप महत्त्वाच्या ठरू लागलेल्या आहेत. स्वधर्म, स्वतःची जात, आर्थिक स्वार्थ, हे जर सगळं तुम्ही पाहत असाल, तर तुम्ही सत्याची गोष्ट करूच नका. सरळ म्हणा, की आम्ही अशा-अशा आहोत. परंतु हे करत असताना आपल्याला आपण कसे सत्यवादी आहोत, हेही आव्हानायचं असतो. आपले स्वार्थही जपायचे असतात. चर्चेमध्ये समोरच्याला पराभूतही करायचं असतं. असं सगळं आपलं चाललेलं असतं. त्यामुळं मला वाटतं, की आपण एक व्यक्ती म्हणून सगळे दुभंगलेले, तिभंगलेले लोक असतो. आपण जर आपले विचार आपले स्वतःचे असतील, त्यामध्ये स्वार्थ नसेल, त्याच्यामध्ये ही जाणीव असेल, की हे धर्म सगळे खऱ्या अर्थाने सारखेच आहेत. सगळेच मार्ग दाखवतात सत्याकडे जाण्याचा. आणि जाती कधीतरी इतिहास कालामध्ये कुठल्यातरी टप्प्यावर बनलेल्या आहेत. त्या काही फार महत्त्वाच्या नाही आहेत. आणि त्या पुढे राहणारही नाहीत. त्याला काही वर्ष आहेत, कदाचित खूप काही वेळ जाणार आहे, परंतु हे राहणार नाहीत. आणि आजकाल आपण पाहतो, की आंतरजातीय व्यवहार, आंतरजातीय विवाह इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. कारण विवाहाचे प्रश्न खूप निर्माण झालेले आहेत. एक फार मोठा दबाव आहे पालकावर, अगदी मुलावर सुद्धा. आणि सर्रासपणे हे विवाह होत आहेत. तर ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राहिलाच, तो म्हणजे समाज माध्यमं. समाज माध्यमाकरवी म्हणजे YouTube असेल, Instagram असेल, Google असेल, याद्वारे आपल्याला प्रचंड ज्ञान मिळतंय. ही पहिलीच घडी आहे ह्या इतिहासातील, की एखादा माणूस, तो कोणत्याही धर्माचा असो, त्याला इतर धर्माचं जाणून घेण्यासाठी जे स्रोत आहेत, जे सोर्सेस आहेत, ते खूप विनासायास त्याच्या हातामध्ये आहेत, त्याच्या हातातल्या मोबाईलमध्ये. त्यामुळे तो अनेक गोष्टी पाहतो. बाकीच्या धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे, ते पाहतो. बाकीचे देश कसे आहेत, किती सुधारलेले आहेत किंवा बिघडलेले आहेत, तिथली अर्थव्यवस्था कशी आहे, तिथली समाजनीती कशी आहे, तिथले समाज व्यवहार कसे आहेत, हे सगळं पाहू लागलेलं आहे. आणि त्याचा प्रचंड परिणाम त्यावर होऊ लागलेला आहे. त्यामुळं आता आपण कितीही काही गोष्टी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत असं म्हणण्याचा प्रयत्न केला, तरी आता लोक पाहत आहेत इंटरनेटवर, यूट्यूबवर, गुगलवर, की जग फार मोठं आहे. अनेक धर्म आहेत, अनेक संस्कृती आहेत, अनेक तऱ्हेच्या समाज पद्धती आहेत, लोकव्यवहार आहेत, वेशभूषा आहेत, खानपान आहे. तर मला वाटतं, की आज आपण कितीही मानत असू, की फार मोठा भेद पडत चाललेला आहे, समाज दुभंगत आहे. हे मला वाटतं, की तात्कालिक आहे.
ते लवकर संपलंही पाहिजे. परंतु आपण संपवू की नाही संपवू, तसा प्रयत्न करू की नाही करू. काळ पुढे जाणार आहे आणि हे सगळं बदलत जाणार आहे, असं मला वाटतं. तसं हो, अशी मी अपेक्षा करतो. आपल्याला या संदर्भात काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारचे व्हिडिओज मी आपल्यापुढे नेहमीच आणत असतो. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.